हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. फ्रेंड्स, आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आणि तो ट्विस्ट म्हणजे सखीचे वडील, ज्यांच्याविषयी फक्त आपण ऐकलंय. या कामत इंडस्ट्रीजचे संस्थापक, ज्यांनी इतकं मोठं कामत एम्पायर उभं केलं, ते राघव कामत जिवंत आहेत. आपल्या सगळ्यांना हेच माहीत होतं की राघव कामतला सरकारने दरीत ढकलून दिलं आणि ते मेले. परंतु जशी तेजस्विनी दरीत पडून वाचली, तसेच राघव कामतसुद्धा दरीत पडून वाचलेले आहेत. आणि जसं तेजस्विनीला सरकारने डांबून ठेवलं होतं, तसंच राघव कामतला सुद्धा सरकारनेच डांबून ठेवलंय. राघव कामत जिवंत आहेत आणि राघव कामतच्या जीवाची भीती दाखवूनच सरकारने तेजस्विनीला हाकलून दिले आणि स्वतः तेजस्विनीचं रूप घेऊन ती पुन्हा एकदा कामतांच्या घरी परतली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र होते. सखी आणि कान्हा तेजस्विनीला घरी घेऊन येतात आणि तिचा गृहप्रवेश करतात. सखी तिला ओवाळत असते, तिला हळद कुंकू लावते आणि घरातील सगळेजण भलतेच खुश असतात की मनस्विनीचा काळ संपला आणि तेजस्विनी घरी परत आली. आणि तेजस्विनीसुद्धा खूप खुश असते. सखी तिला ओवाळते आणि तिला घरात गृहप्रवेश करायला लावते, तिचं वेलकम करते. तेजस्विनी खूप इमोशनल होते. मग मीनाक्षी तेजस्विनीला वहिनी म्हणून घट्ट मिठी मारते. या दोघी खूप खुश होतात. परशुराम आणि घरातील सगळे खूप खुश असतात. मीनाक्षी तेजस्विनीला सांगते, वहिनी, आषाढी एकादशीच्या दिवसापासूनच मला वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. ही मनस्विनी नाहीये, हिचं वागणं वेगळं आहे आणि आज हेच सिद्ध झालं. आणि मग परशुराम तेजस्विनीच्या पाया पडतो, गौतम तेजस्विनीच्या पाया पडतो. तेजस्विनी विचारते, काय करताय तुम्ही हे सगळं? आणि मग कुल्फी पुढे येते, तेजस्विनीला वेलकम करते. तेजस्विनीसाठी तिने एक ग्रीटिंग कार्डसुद्धा बनवलेलं असतं. तेजस्विनी खूप इमोशनल होते, कुल्फीला घट्ट मिठी मारते. कुल्फी म्हणते, मला खूप भारी वाटतंय की तुम्ही या घरी परत आला आहात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. तेजस्विनी म्हणते, शेवटी मी माझ्या घरी परत आलेच, माझ्या माणसांमध्ये परत आलेच. परशुराम, मीनाक्षी, गौतम, सखी या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. आणि तेजस्विनी कान्हाला विचारते, कान्हा, आता यानंतर मला मनस्विनीचं सोंग नाही घ्यावं लागणार ना? तिच्यासारखं नाही वागावं लागणार ना? सगळेजण हसू लागतात. सखी म्हणते, नाही आई, आता तुला तिच्यासारखं नाही वागावं लागणार आहे. चल, आपण सुरुवात तुझ्या कपड्यांपासून करूया, मी तुला कपडे चेंज करायला देते. सखी तेजस्विनीला घेऊन जाते. परंतु तेवढ्यात गौतम हा कान्हाला विचारतो, कान्हा, मनस्विनीचं काय झालंय? कान्हाला सुद्धा टेन्शन येतं. आणि इकडे बँगलोरच्या त्या काल कोठडीत जेथे माने सरकारला कोंडून ठेवलं होतं, तेथे बँगलोर पोलीस पोहोचतात. आणि तेथे मध्ये गेल्यावर त्यांना सरकार सापडत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारकडे माचा मोबाईल होता. सरकारने नक्कीच आपल्या एखाद्या गुंडांना वगैरे कॉल करून स्वतःला सोडून घेतलं असेल. आणि महामूर्ख कान्हा 4 दिवसांपासून माने या मनस्विनीला तेथे कोंडून ठेवलंय. तेथे स्वतःचे गुंड पाठव, स्वतःची माणसं पाठव, तिला स्वतःच्या ताब्यात घे. तर नाही, तिला तेथे तसंच सोडून दिलं. आणि मग या मनस्विनीने खूप मोठा कांड करून ठेवलाय, जो आपल्याला पुढे कळणार आहे. आणि हे सगळे पोलीस तेथे आजूबाजूला शोधतात, पण त्यांना मनस्विनी तर नाही सापडत, पण माचा मोबाईल सापडतो. आणि या मोबाईलमध्ये सरकारने रेकॉर्ड करून ठेवलेला एक व्हिडिओसुद्धा सापडतो. इकडे घरात सगळेजण रिलॅक्स असतात. परशुराम म्हणतो, वहिनी घरात आल्यामुळे किती छान वाटतंय ना? मीनाक्षी म्हणते, हो, घरात एक वेगळाच उत्साह आलाय, आपण आज काहीतरी गोडाधोडाचं करूया. सखी म्हणते, हो काकू, मी सुद्धा तुला मदत करेल. पण कान्हा मात्र बँगलोर पोलिसांच्या फोनची वाट पाहत असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तो एअरझऱ्या मारत असतो. सखी हे पाहते आणि विचारते, काय झालंय कान्हा? आम्ही इकडे सगळे इतके खुश आहोत आणि तू एवढ्या टेन्शनमध्ये आहेस. कान्हा म्हणतो, सखी, बँगलोर पोलिसांचा अजून फोन आलेला नाहीये. त्यांनी मनस्विनीला अटक केली की नाही काय माहीत. जोपर्यंत ती बातमी मला मिळत नाही, तोपर्यंत माझं टेन्शन काही कमी होणार नाहीये. मला असंच अस्वस्थ वाटत राहील. आणि तेवढ्यात कान्हाला बँगलोर पोलिसांचा फोन येतो. कान्हा फोन उचलतो आणि विचारतो, बोला ना इन्स्पेक्टर साहेब, काय गुड न्यूज आहे? इन्स्पेक्टर सांगतो, सॉरी, गुड न्यूज नाही, बॅड न्यूज आहे. कान्हाला मोठा धक्काच बसतो.
कान्हा विचारतो, बॅड न्यूज? इन्स्पेक्टर सांगतो, हो, तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही पोहोचलो, परंतु येथे सरकार नाहीये. आम्ही येण्याआधीच ती येथून गायब झालीये. कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. इन्स्पेक्टर त्याला सांगतो, पण आम्हाला इथे एक मोबाईल सापडलाय, त्यात एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. कान्हा म्हणतो, ठीक आहे, लगेच पाठवा. कान्हा फोन कट करतो. सगळे विचारतात, काय झालं? कान्हा त्यांना सांगतो, मनस्विनीला मी बँगलोरमध्ये ज्या खोलीत कोंडून ठेवलं होतं, पोलीस तेथे पोहोचले, पण सरकार तेथून गायब झालीये. घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. मीनाक्षी आणि परशुराम तर सगळ्यात जास्त घाबरतात. कान्हा सखीला खूप टेन्शन येतं. सखी विचारते, आता काय करायचं? परशुराम म्हणतो, आता ती तेथून पळून गेलीये, म्हणजे ती येथे येणार. मीनाक्षी म्हणते, हो, ती येथे आली तर आपण काय करायचं? गौतम, सखी, कान्हा सगळ्यांना खूप टेन्शनमध्ये येतं. आणि तेवढ्यात कान्हाला बँगलोरच्या पोलिसांनी पाठवलेला हा व्हिडिओ येतो. कान्हा हा व्हिडिओ प्ले करतो, तर हा सरकारचा व्हिडिओ असतो. आणि सरकार म्हणते, तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्ही असा चीप खेळ खेळून मला इथे कोंडून ठेवाल आणि माझा खेळ संपेल? अरे सरकार आहे मी, सरकार. सरकार म्हणजे एक वादळ, चक्रीवादळ, असं वादळ ज्याला कोंडून ठेवणं, ज्याला थोपून ठेवणं कोणालाही जमलेलं नाहीये आणि कोणालाही जमणार नाही. तुमच्यासारख्या पालापाचोळ्याला तर बिलकुल नाही. तुम्हाला मी कधी उडून लावेल ना, तुमचं तुम्हाला कळणार नाही. कान्हा आणि सखी खूप घाबरतात. बाकीचे सुद्धा घाबरलेले असतात. आणि मग सरकार म्हणते, आता हा खेळ तुम्ही सुरू केलाय, पण हा खेळ मी संपवणार. पण कायमचा संपवणार, एवढं लक्षात ठेवा. मी परत येतीये. आणि तेवढ्यात सखी हा व्हिडिओ बंद करते आणि चक्क व्हिडिओ डिलीट करून टाकते. कान्हा विचारतो, तुम्ही व्हिडिओ का डिलीट केला? सखी म्हणते, मग काय फायदा आहे त्या व्हिडिओचा? मनस्विनीचा चॅप्टर आपल्या आयुष्यातून संपलाय. आता माझी आई या घरात आलीये आणि मनस्विनी कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची राहिलेली नाहीये. त्यामुळे असे धमकीचे व्हिडिओ देतीये. पळून गेलीये ती. आता ती काही आपल्या आयुष्यात परत येणार नाहीये. म्हणजे सखी ही स्वतः किती मोठी मूर्ख आहे ना, हे ती सिद्ध करतेय. आता जसं मागच्या वेळेस तेजस्विनी आली होती, मनस्विनी, तशी सुद्धा यावेळेस येऊ शकत नाही का? पण नाही, सखीला असं वाटतंय की सरकार पळून गेली आणि सरकार इतकी धमकी देतीये तरी तिला फुल कॉन्फिडन्स आहे की सरकार पळून गेली आणि सरकार परत आपल्या घरी येणार नाही. पण सखीचं हे बोलणं कोणालाही पटत नाही. गौतम, कान्हा, परशुराम, मीनाक्षीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता पुढे काय होईल अशी भीती त्यांना वाटत असते. सखीसुद्धा याचाच विचार करत असते. आणि इकडे तेजस्विनी तिच्या रूममध्ये येते. मनस्विनीचा अवतार सोडून तिने तेजस्विनीसारखे कपडे घातलेले असतात. केसांची मस्त भली मोठी वेणी घातलेली असते. ती आपल्या ड्रेसिंग टेबलजवळ येते. तेथे परफ्यूम आणि अत्तर ठेवलेलं असतं. आणि तेजस्विनी अत्तरला हात न लावता चक्क परफ्यूमला हात लावते आणि आपल्या अंगाला परफ्यूम लावते. डोळे बंद करते. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे की तेजस्विनीने अत्तर न लावता परफ्यूम लावलंय. याचा अर्थ ती तेजस्विनी नाहीये, ही आहे मनस्विनी. सरकार. सरकार आपले डोळे उघडते आणि बॅकग्राऊंडमध्ये सरकारवालं एकदम फेमस बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होतं. आणि सरकारच्या चेहऱ्यावर तिची ती ओजी स्माईल येते. म्हणजे पुन्हा एकदा अदलाबदली झालीये. ज्या तेजस्विनीला कान्हा सखी घरी घेऊन आलीये ती तेजस्विनी नाहीये, ती मनस्विनी आहे, सरकार आहे. आणि पुन्हा एकदा मागचे पाढे, पुन्हा एकदा मनस्विनी आता तेजस्विनीचं नाटक करणार, तेजस्विनीसारखी घरात वावरणार. आणि मी ही अदलाबदली कशी केली हे सगळं सरकारला आठवतं. सरकारला आठवतं की जेव्हा खरी तेजस्विनी ही साईबाबांच्या मंदिरात गेली होती. तेजस्विनी ही साईबाबांसमोर उभी असते, हात जोडते आणि म्हणते, साईबाबा, आता संपवा हा लपंडाव. मला माझ्या सखीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवायचा आहे. तिला मिठी मारायची आहे. तिच्याकडून एकदा आई अशी हाक ऐकायची आहे. आणि एकदा हे सगळं झालं ना की मी माझं आयुष्य थांबवायला तयार आहे. मी मरायला सुद्धा तयार आहे. आणि तेवढ्यात तेजस्विनीला आवाज ऐकू येतो, मग संपवायचे का तुझे श्वास? हे ऐकून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. तेजस्विनी ही मागे वळून पाहते तर खांबाच्या मागून स्वतःच्या अंगावर घोंगडी घेतलेली एक बाई पुढे येते. आणि ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून चक्क मनस्विनी असते, सरकार. आणि सरकारला आपल्या डोळ्यांसमोर पाहून तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते.
तेजस्विनी विचारते, मनस्विनी तू येथे कशी काय आली? तर सरकार आपल्या स्टाईलमध्ये एक एक नंबर डायलॉग मारते आणि म्हणते, माझ्याशिवाय या जगात आहे तरी कोण? मीच आहे ना. जळी स्थळी पाषाणी सगळीकडे मीच आहे, कारण मी सर्वशक्तिमान आहे. सरकार आता स्वतःला देव समजायला लागलीये एवढं मात्र नक्की. सरकार म्हणते, तुला काय वाटलं एवढ्या सोप्यात तू माझा खेळ संपवशील आणि माझी सत्ता हातात घेशील? तेजस्विनी चिडून म्हणते, तुझी सत्ता? तुझं येथे काय आहे? हे सगळं माझ्या नवऱ्याचं आहे. माझ्या नवऱ्याने स्वतःचा घाम गाळून कष्टाने कमावलेलं आहे हे सगळं. तुझं येथे काहीच नाहीये. त्यामुळे या सगळ्यावर माझा हक्क आहे आणि आता तू माझं काहीच बिघडू शकत नाही, कारण तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे कान्हा आणि सखीने मिळवले आहेत आणि तू मला आता मारू सुद्धा शकत नाही. तू खूप प्रयत्न केला, मला दरीत ढकलून दिलं, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मी तुझ्यासमोर उभी आहे सुखरूप. आता तू माझं काहीच बिघडू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. तेजस्विनीचा हा कॉन्फिडन्स पाहून सरकार खुश होते आणि म्हणते, अरे वा, कॉन्फिडन्स, आवडला मला तुझा हा कॉन्फिडन्स. तर तेजस्विनी म्हणते, याचं क्रेडिट कान्हाला जातं, कारण कान्हाने मला ग्रूम केलं आहे, त्याने मला सगळं शिकवलं आहे. आता मी तुला नाही घाबरत. आणि मग सरकार या मालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा बॉम्ब फोडते, ज्यावर विश्वासच बसत नाही. सरकार ही तेजस्विनीला म्हणते, खरंय मी तुला नाही मारू शकत, कारण तू दरीत पडून वाचली ना, पण दरीत पडून फक्त तू एकटी नाही वाचली आहे, तर अजून एक व्यक्ती दरीत पडून वाचली आहे. पाहायचंय का तुला? थांब, तुला दाखवतेस, कारण माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही बसायचा. तेजस्विनीला काही कळतच नाही आणि मग सरकार तिला एक असा फोटो दाखवते, असा व्हिडिओ दाखवते, जो पाहून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. सरकार तिला चक्क राघव कामतचा फोटो दाखवते. राघव कामत, तेजस्विनी कामतचा नवरा, सखीचा बाप, कामत इंडस्ट्रीजचा मालक, ज्याला अनेक वर्षांपूर्वी सरकारने दरीत ढकलून दिलं होतं. आणि राघव कामत जिवंत आहे. त्याची अवस्था खूप बिकट असते. त्याला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं, त्याचे कपडे मळालेले असतात, वाढलेले केस, वाढलेली दाढी, अनेक वर्षांपासून त्याला असंच बांधून ठेवलंय हेच दिसतंय. राघव जिवंत आहे हे पाहून तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेजस्विनी खूप खुश होते आणि विचारते, राघव जिवंत आहे का? आणि सरकार सांगते, हो, राघव जिवंत आहे. जशी तू दरीत पडून वाचली, तसा तुझा नवरा सुद्धा दरीत पडल्यानंतर वाचला. आणि जसं मी तुला 12 वर्ष त्या कालकोठडीत कोंडून ठेवलं होतं ना, तसंच मी राघवला सुद्धा मागील 12-13 वर्षांपासून असंच डांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. तेजस्विनीचा विश्वासच बसत नाही की राघव कामत जो मेलाय असं सगळ्यांना वाटत होतं, तो राघव कामत जिवंत आहे आणि या सरकारच्या तावडीत आहे. सरकारनेच त्याला डांबून ठेवलंय. तेजस्विनी राघवकडे पाहतच राहते आणि मग सरकार म्हणते, आहे की नाही मास्टर स्ट्रोक? आणि तेजस्विनीचा विश्वासच बसत नाही. मनस्विनी तिला सांगते, मला माहीत होतं आज न उद्या हे घडणारच आहे आणि एक ना एक दिवस तू माझी जागा घेशील, म्हणून मी माझा हुकूमचा एक्का असा लपून ठेवला होता आणि आता शेवटी मी तो बाहेर काढलाय. आणि मग मनस्विनी सरकार 12 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते सगळं तेजस्विनीला सांगते. 12 वर्षांपूर्वी राघव कामत हा दरीत पडून वाचला होता, परंतु त्याची अवस्था बिकट होती. त्याचे दोन्ही हात मोडलेले होते, पायाला जखम होती, हाताला पायाला सगळीकडे प्लॅस्टर लागलेलं होतं आणि तो व्हीलचेअरवर बसलेला असतो. आणि त्याच्यासमोर असते 12 वर्षांपूर्वीची मनस्विनी सरकार. राघव हा बेशुद्ध असतो आणि बेशुद्ध अवस्थेतच तेजस्विनी सखी अशा हाका मारत असतो आणि तेवढ्यात त्याला शुद्ध येते. तो डोळे उघडतो आणि समोर पाहतो, तर समोर तेजस्विनी आणि सखी नाही, तर चक्क सरकार बसलेली असते. सरकारला पाहून राघव खूप चिडतो आणि सरकारच्या हातात एक पेपर असतो आणि ती हा पेपर वाचते. या पेपरमध्ये बातमी असते, सुप्रसिद्ध उद्योगपती राघव कामत यांचा अपघाती मृत्यू. दरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. त्यांची बॉडी तर सापडली आहे, परंतु त्यांचा चेहरा ओळखण्याच्या पलीकडे आहे. हे सगळं ऐकून
राघवला मोठा धक्काच बसतो आणि सरकार त्याला सांगते, काळजी करू नकोस, तुझी बॉडी कशी सापडली हा प्रश्न पडलाय ना तुला. मी अगदी डिट्टो तुझ्यासारखी दिसणारी दुसरी बॉडी अरेंज केली आहे. म्हणजे आता अख्ख्या जगासाठी तू मेलाय. आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या बायकोचा, तुझ्या बायकोला मी एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलंय. आता तुझा बिझनेस, तुझी संपत्ती, तुझं कामत एम्पायर माझी वाट पाहतंय आणि मी आता तेजस्विनी बनवून हे सगळं माझ्या हातात घेणार. आणि आता तुला तुझ्या मुलगीची काळजी वाटत असेल ना, तुझी एकुलती एक लाडकी मुलगी सखी, तिची काळजी करू नको. आयुष्यभर मी तिला मरण यातना देणार, हे लक्षात ठेव. राघव खूप चिडतो, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु याच सरकारने त्याला बांधून ठेवलेलं असतं. सरकार त्याला म्हणते, कशाला एनर्जी वाया घालवतोय, तसं पण तुला आयुष्यभर येथेच असंच बसून राहायचंय. असं म्हणून सरकार त्याच्या तोंडावर हा पेपर फेकते आणि स्वॅगमध्ये तेथून निघून जाते. म्हणजे 12 वर्षांपूर्वी असं घडलं होतं आणि सरकार हे सगळं तेजस्विनीला सांगते. तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेजस्विनीचा विश्वासच बसत नाही. आणि मग सरकार ही चक्क राघव कामतजवळ तिचा जो गुंड असतो त्या गुंडाला व्हिडिओ कॉल करते. हा गुंड फोन उचलतो आणि म्हणतो, बोला सरकार. सरकार त्याला सांगते, कॅमेरा वळव. आणि मग हा गुंड राघव कामतच्या दिशेने कॅमेरा वळवतो. राघव कामत सरकारला पाहून खूप चिडतो आणि मग सरकार तेजस्विनीच्या दिशेने कॅमेरा वळवते. आणि राघव आणि तेजस्विनी 13 वर्षांनंतर एकमेकांना पाहतात. राघवला पाहून तेजस्विनीला खूप आनंद होतो, ती ढसाढसा रडू लागते. आणि राघवसुद्धा तेजस्विनीला पाहून खूप खुश होतो. त्याच्या चेहऱ्यावर 12-13 वर्षानंतर स्माईल येते आणि तो म्हणतो, तेजस्विनी, माझी तेजस्विनी. तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. राघव विचारतो, कशी आहेस तू तेजस्विनी, आणि आपली सखी कशी आहे? तेजस्विनी विचारते, राघव तुम्ही कसे आहात? राघव सांगतो, कदाचित साईबाबांनी मला कशासाठी जिवंत ठेवलंय तेच माहीत नाहीये, पण याच आनंदाच्या क्षणासाठी मला साईबाबांनी जिवंत ठेवलं असेल. तू सांग ना, आपली सखी कशी आहे? तेजस्विनी सांगते, आपली सखी आता खूप मोठी झाली आहे, खूप सुंदर दिसते, ठीक आहे, ती आनंदी आहे. आणि पुढे काही तेजस्विनी बोलणार इतक्यात सरकार कॅमेरा वळवते आणि म्हणते, टाइम्स अप. आता बोलण्याची वेळ संपली आहे. आणि सरकार आपल्या त्या गुंडाला सांगते, त्याच्या डोक्याला बंदूक लाव रे. आणि हा गुंड चक्क राघवच्या डोक्याला बंदूक लावतो. आणि मग मनस्विनी सरकार तेजस्विनीला हे दाखवते. तेजस्विनी खूप घाबरते आणि चक्क सरकारसमोर हात जोडते, तिच्या पाया पडते आणि म्हणते, प्लीज राघवला काही करू नको, राघवला काही करू नको, तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे, प्लीज राघवला काही करू नकोस. आणि सरकार म्हणते, चालेल ना, मी तुझी इच्छा पूर्ण करेल, मी त्याला काही करणार नाही, नाहीतर मी तर त्याला ढगात पाठवणार होते, पण आता माझी लाडकी बहीण म्हणतीये, मग मी तिला काही करणार नाही, मी राघवला जीवे मारणार नाही, फक्त तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. तेजस्विनी विचारते, काय? राघव सुद्धा हे सगळं ऐकत असतो आणि सरकार तेजस्विनीला सांगते, तू आजच्या आज आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जायचं. हे ऐकून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. राघव जोरात ओरडतो, नाही तेजस्विनी, हिचं काही ऐकू नको, तिची अट मान्य करू नको. तसंही मी तुमच्यासाठी मेलोय ना, मग तिने मला मारून जरी टाकलं तरी काही फरक पडत नाही. मी तुमच्या आयुष्यात नाहीये असं म्हणूनच तुमचं आयुष्य पुढे जात आहे ना. माझ्यासाठी प्लीज असं काही करू नको, प्लीज हिचं काही ऐकू नको. सरकार चिडून म्हणते, ए उडव रे त्याला. तेवढ्यात तेजस्विनी म्हणते, नाही 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 नाही, माझ्या राघवला काही करू नका, प्लीज, मी तयार आहे, मी तयार आहे. हे ऐकून राघव खूप दुःखी होतो, तर सरकार खुश होते. तेजस्विनी म्हणते, प्लीज माझ्या राघवला काही करू नको, मी तुझी अट मान्य करायला तयार आहे. राघव जोरात ओरडतो, नाही तेजस्विनी नाही, प्लीज असं करू नको, तिची अट मान्य करू नको. परंतु तेजस्विनी राघवचा जीव वाचवण्यासाठी सरकारसमोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज प्लीज त्यांना काही करू नको, मी तुझी सगळी अट मान्य करायला तयार आहे. आणि सरकार म्हणते, वाह क्या प्यार आहे, याला म्हणतात प्रेम. वाचवलं रे वाचवलं, तुझ्या बायकोच्या प्रेमाने तुला परत वाचवलं. राघव खूप दुःखी होतो, रडू लागतो आणि सरकार फोन कट करते. राघवला वाईट वाटतं आणि राघव रडत रडत म्हणतो,
का तेजस्विनी का? मला वाचवण्यासाठी तू का त्या मनस्विनीची अट मान्य केलीस? असं नव्हतं करायला पाहिजे तू तेजस्विनी, असं नव्हतं करायला पाहिजे. आणि राघव रडू लागतो, खूप दुःखी होतो. आणि इकडे सरकार ही तेजस्विनीला सांगते, आत्ताच्या आत्ता आमच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जायचं. आणि आता हे जे काही घडलं याबद्दल कबीर आणि सखीला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर राघव मेलाच म्हणून समज, मी त्याला जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं आणि मनस्विनी पुन्हा एकदा तिच्याबरोबर अदलाबदली करायचं ठरवते आणि म्हणते, आजपासून पुन्हा एकदा सरकार कामत बंगल्यात जाणार, तेजस्विनीच्या रूपात त्या बंगल्यात वावरणार, कामत एम्पायर चालवणार. आणि मग पुढे काय होईल ते तर तुला कळेलच. हे सगळं ऐकून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिका आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सगळ्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की मालिकेची गोष्ट थांबली आहे, आता काही मजा येत नाहीये, पुन्हा पुन्हा तेच होतंय, तेजस्विनी बदलतीये, मनस्विनी बदलतीये, दोघी एकमेकींच्या जागा घेत आहे. परंतु हा जो ट्विस्ट आहे की राघव कामत जिवंत आहे, हा अनपेक्षित होता. आपण कुणीही याचा विचार केला नव्हता की राघव कामत जिवंत असेल आणि सरकारने त्याला सुद्धा डांबून ठेवलंय. खरंच या ट्विस्टमुळे मालिका पाहण्याची मजा वाढली आहे. आज जरी सरकार पुन्हा एकदा तेजस्विनीच्या रूपात घरी आलेली असली तरी तेजस्विनी काही ना काहीतरी करणार असं दिसतंय. राघव जिवंत आहे, साईबाबांनी त्याला जिवंत ठेवलंय, तर नक्कीच काहीतरी भारी होईल यात शंका नाही. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आता सगळं काही आलबेल झालं. म्हणजे कान्हा आणि सखी जगातले सगळ्यात मोठे मूर्ख आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सरकारने धमकी दिली आहे की मी परत येणार, तरी हे दोघे हनीमूनला जात असतील. आता सगळं ठीक झाले म्हणून हे दोघे हनीमूनला निघणार. म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं, हे सगळे फिरायला गेले आणि सरकारने तेजस्विनीबरोबर अदलाबदली केली होती. आता काय हे रोज सरकारचं ब्लड ग्रुप चेक करून पाहणार आहे का? पण आता काय, हे दोघे हनीमूनला जायला निघतील, दोघे भलतेच खुश असतील. आणि मग हे दोघे घराबाहेर पडल्यावर तेजस्विनी म्हणजे सरकार म्हणेल की आता हे दोघे हनीमूनला तर घराबाहेर पडले आहेत, परंतु हे दोघे या घरात परत कधीच येऊ शकणार नाही. कारण जेव्हा कान्हा आणि सखी त्यांच्या गाडीत बसतील आणि कान्हा हा गिअर टाकेल, त्या क्षणी होणार मोठा धमाका आणि कान्हा आणि सखी कायमचे देवाघरी जाणार. म्हणजे सरकारने आता हा खेळ कायमचा संपवायचं ठरवलंय. तिला हे तेजस्विनीचं नाटक जास्त दिवस नाही करायचंय. तिने कान्हा आणि सखीच्या गाडीखाली बॉम्ब लावलाय आणि या बॉम्बच्या मदतीने ती कान्हा आणि सखीला कायमचं मारणारे, कायमचं संपवणारे. सरकार भलतीच खुश होईल. परंतु आता येथे हा ट्विस्ट पाहावा लागेल. कान्हा आणि सखी तर मालिकेची हिरोईन आहे, हे दोघे काही एवढ्या लवकर ढगात जाणार नाही. आणि कान्हा एक वेळेस सखी मूर्ख आहे, पण कान्हा नक्कीच मनस्विनी पळून गेली आहे, ती पुन्हा काहीतरी करू शकते, या विचाराने आपला पुढचा प्लॅन बनू शकतो. आता मालिकेची मजा खूप वाढली आहे यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.